नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल आणखीन एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, येत्या 17 ऑगस्टपर्यंत जवळजवळ इतक्या लाख महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता भेटणार नाही. तो का भेटणार नाही ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि कोणत्या महिलांना भेटणार ते पण आपण जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर आपण इथे बघू शकता की येत्या 17 ऑगस्टला इतक्या लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. मित्रांनो, येत्या 17 ऑगस्टला इतक्या लाख महिलांचे जवळजवळ बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. ही TV9 मराठीची बातमी आहे मित्रांनो. ही आजच प्रसिद्ध झाली. तर काय म्हणणं आहे ते बघूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या 17 ऑगस्टला देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता येत्या 17 ऑगस्टला जमा होणार आहे आणि राज्य शासनाकडून याची सर्व तयारी केली जात आहे. म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे पडाव महिलांच्या खात्यात, यासाठी राज्य सरकारकडून संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. येत्या 17 ऑगस्टला राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 3,000 रुपये जमा होणार आहे. मित्रांनो, येत्या 17 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 3,000 रुपये म्हणजे पहिला आणि दुसरा हप्ता जमा होणार आहे. असं जरी असलं तरी राज्यातील 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला पैसे जमा होणार नाहीत. मित्रांनो, असं जरी असलं 1 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये जरी पैसे जमा होणार असले तरी जवळजवळ 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे जमा होणार नाहीत. त्यामागील कारणही समोर आलेलं आहे. या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकांशी लिंक नसल्यामुळे त्यांना येत्या 17 ऑगस्टला योजनेचे पैसे मिळणार नाहीत. मित्रांनो, ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकांशी लिंक नाही अशा महिलांना येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात पहिला आणि दुसरा हप्ता जमा होणार नाहीत. पण त्यांना 17 ऑगस्ट नंतर 10 दिवसांनी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. पण मित्रांनो, असं जरी असलं तरी 17 ऑगस्ट नंतर त्यांना 10 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे आणि त्या कालावधीत त्यांना आपलं बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करायचं आहे आणि हे कामसुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 1,02,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 17 ऑगस्टला लाभ मिळणार आहे. मित्रांनो, सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 1,02,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 17 ऑगस्टला लाभ मिळणार आहे. उर्वरित 27 लाख महिलांना 10 दिवसांनी योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, त्यानंतर जे महिला यामध्ये पात्र नाही अशा महिलांना म्हणजे 27 लाख महिलांना 10 दिवसांच्या कालावधीमध्ये याचा लाभ मिळणार आहे. अर्ज करणाऱ्या 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर आलं आहे. मित्रांनो, माहितीनुसार 27 लाख महिलांचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक नसल्याचं ह्या माहितीमध्ये समोर आलेलं आहे. प्रशासनापुढे 3 दिवसात 27 लाख महिलांचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करण्याचं आव्हान आहे. मित्रांनो, सरकारनं प्रशासनापुढे 3 दिवसांचा कालावधी दिलेला आहे आणि या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये 27 लाख महिलांचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी लिंक करण्याचं आव्हान आहे. तर 31 ऑगस्टनंतर हे अर्ज स्वीकारले जाणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बातमी, विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट ही शेवटची मुदत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांकडून 31 ऑगस्टपर्यंत म्हणजे आपल्याला 2 महिने देण्यात आले होते की जुलै आणि ऑगस्ट महिना आपल्याला यामध्ये देण्यात आलेलं होतं. पण आता सरकारने यामध्ये स्पष्ट केलेलं आहे 31 ऑगस्टनंतर त्यांना ते अर्ज स्वीकारणार आहे. पण आता नवी माहिती समोर येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालू राहणार आहे. मित्रांनो, सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे 31 ऑगस्टनंतरही म्हणजे मुदत संपली तरीही आपण यापुढेही अर्ज करू शकतो. म्हणजे सप्टेंबरमध्येही आपण अर्ज करू शकतो. ही योजना अशीच पुढे चालू राहणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1,35,00,000 लाभार्थी महिलांची यादी तयार झाली आहे. मित्रांनो, 31 लाख म्हणजे 1,35,00,000 लाभार्थी महिलांची यादी तयार झालेली आहे. येत्या 17 ऑगस्टला 1,02,00,000 लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे. तर 10 दिवसांनी उर्वरित 22 लाख लाभार्थी महिलांनाही पहिला हप्ता मिळणार आहे. मित्रांनो, 17 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी 1,02,00,000 महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर 10 दिवसांनी उर्वरित ज्या 22 लाख महिला आहे त्यांचं बँक खात्याशी आपलं आधार लिंक नव्हतं अशा महिलांनासुद्धा 10 दिवसांमध्ये आपलं ते हप्ता मिळणार आहे. पण मित्रांनो, तुम्हाला 10 दिवसांच्या आत तुमचा आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे.
पात्र लाभार्थ्यांपैकी 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याचे आधार क्रमांक लिंक नाही. लाभार्थ्यांच्या बँक खात्याचे आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आता बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचं आव्हान दिलेलं आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याचे आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीवेळी 27 लाख महिलांची बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त करत अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सर्व बँक खाते आधारशी लिंक करायचे आदेश दिले आहे. मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले आहेत का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा जिल्हा कोणता ते पण सुद्धा आम्हाला कळवा. अशीच माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.